जर तुमचं नवजात बाळ सारखं ब्रेस्टफीडिंग डिमांड करत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ब्रेस्टफीडिंग सेशनच्या सुरुवातीला 5 ते 10 मिनिटं जे दूध बाहेर पडते त्यालाच आपण फोरमिल्क म्हणतो. फोरमिल्कची कन्सिस्टन्सी ही फार थिन असते आणि त्यामुळेच बाळाची तृप्तता होते आणि त्याची तहान भागते. बट दिस फोरमिल्क कंटेन लो फॅट कंटेंट अँड हाय लॅक्टोज ॲज कम्पेअर्ड टू हाइंड मिल्क. आणि अशा वेळी जेव्हा नवीन आई बाळाला एका ब्रेस्टवर फक्त 5 ते 10 मिनिटच ब्रेस्टफीड करवते त्यावेळेला फोर मिल्क आणि हाइंड मिल्क यांच्यामध्ये इम्बॅलन्स दिसून येतो. अशा बाळांमध्ये पुढे जाऊन लॅक्टोज इंटॉलरन्स शिवाय पोट दुखणे, पोटामध्ये जास्त प्रमाणामध्ये गॅसेस तयार होणे, हिरव्या रंगाची पातळ शी करणे आणि वजन न वाढणे ही लक्षणे दिसून येतात. ब्रेस्टफीडिंग करताना 5 ते 10 मिनिटांनंतर जे दूध बाहेर येते त्यालाच आपण हाइंड मिल्क म्हणतो. हाइंड मिल्कमध्ये फॅट कंटेंट आणि कॅलरी कंटेंट ही जास्त प्रमाणामध्ये असतात. अशा वेळी जर बाळाला एका ब्रेस्टवर 20 ते 30 मिनिटं ब्रेस्टफीड करवले असेल तर त्याला फोर मिल्कमुळे तृप्तता देखील मिळते आणि हाइंड मिल्कमुळे त्याचं पोट देखील भरलेलं राहतं आणि अशी बाळं पोट भरल्यामुळे शांत झोपतात. त्यामुळे नवीन आईने आपल्या बाळाला एका ब्रेस्टवर 20 ते 30 मिनिटं तरी ब्रेस्टफीड करवणे हे गरजेचे आहे.